पण महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष जातव्यवस्था आहे आणि ती जातव्यवस्था एकत्र राहत होती. गावामध्ये मराठे होते, गावामध्ये नावी होते, गावामध्ये लोहार होते, गावामध्ये कसाई होते, तांबट होते, सगळेच होते गावामध्ये. वाणी होता, कुंभार होता. ही जी व्यवस्था चालत आली होती ती बिघडवण्याची कामं ह्या माध्यमातून झालं आणि हे सरकारनेच केलं सगळं. हे सगळं खापर फोडायचं असेल तर फक्त सरकार जबाबदार आहे. याला भडकव, त्याला भडकव, याला आग लाव, त्याला आग लाव, गेलं सगळं हातात नाही. काय आव्हान करायला ओबीसी समाजाला? नाही, माझं सगळ्यांनाच म्हणणं आहे की संविधानाप्रमाणे जे होत असेल ते होऊ द्या. तेच कारण नसताना त्याच्यात ताण तणाव निर्माण होईल असं वक्तव्य कोणीही करू नये. सगळ्यांनी शांत बसून त्याच्यातनं मार्ग काढावा आणि सरकारनेही उगाच अर्ध्या जणांना इथे पाठव, अर्ध्या जणांना तिथे पाठव, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, अर्ध्या जणांना हे बोलायला सांग, हे असलं करू नये. हे धंदे वाईट आहेत. माझ्या संपर्कात एकही माणूस नाही. ज्यांच्या संपर्कात असतायत ते बोलतायत. मी कोणाशीही बोलतही नाही आणि माझ्या संपर्कात कोणी येतही नाही. तुम्हाला वाटते का गेलेल्या आमदारांना परत घ्यावं भेटून? आले तर घेणार का? ही श्रींची इच्छा. राष्ट्रवादीला नेहमी आरोप होत आला या पक्षावर किंवा मराठ्यांच्या पक्षावर, पण तुमच्यासारखे ओबीसी नेते त्यात आहेत, यापूर्वी होते. पण आता जे राज्यात विशेष करून मराठवाड्याची स्प्लिट झाला, क्लिअर कट मराठा वर्सेस ओबीसी, सगळ्यांना अपेक्षा होती की आपण तिकडे जाल. म्हणजे स्वतः सुप्रियाताईंनी सांगितलं होतं आम्हाला. आम्ही विचारलं की तुमचं कोणी जाणार का नाही, ते म्हणले जितेंद्र आव्हाड जाते. अद्याप आपण गेलाय, जाणार काय? जाणार ना, मी का नाही जाणार. विधानसभेसाठी आम्ही सगळे दौरे करणार आहोत. राष्ट्रवादीच्या आजच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत काही चर्चा? काही नाही. प्रदेशाध्यक्षाबाबत कुठलीही चर्चा होणार नाही. त्याच्यासाठी ही बैठक नाही. ओबीसी समाजाचा विषय काढला. भाजप पुन्हा ओबीसी कार्ड खेळण्याच्या तयारीत आहे, कारण पंकजा मुंडेंना संधी द्या असं. भाजप कुठलं कार्ड कधी खेळेल, पण प्रत्येक वेळा 3 पत्त्याच्या डावामध्ये आपलेच एक्के निघतील असं काय समजू नका. हा जुगार खेळण्याची जी सवय लागली आहे ना, ती भारतीय लोकशाहीला शोभणारी नाही. अजून निवडणुकीला 3 महिने आहेत, वेळ आहे. पण वाट बघूया, थोडं शांतपणाने त्याचं विचारमंथन करूया आणि मग बोलूया. जरांगे सारखे व्यक्तिमत्व म्हणते की माझं आंदोलन संपवण्यासाठीच ओबीसीचं आंदोलन मोठं केलं जातंय वगैरे, आणि भुजबळांना शिवाय देणं वगैरे, ते त्यांचं नेहमीची स्टाईल ओबीसी नेत्यांना शिवाय देणं. मी या विषयात सुरुवातीपासून एकच म्हणणं मांडत चालू आहे की संविधानाप्रमाणे जे करता येईल ते करावं. संविधानाच्या बाहेर तुम्हाला जाता येणार नाही. आणि कृपा करून कोणीही, मी भुजबळांवर पण टीका केलेली त्यावेळेस जेव्हा ते बोलले की नाव्याने आता केस काढू नयेत. असा दुजाभाव, द्वेष, शेवटी आर्थिक नाडी बाराबलुतेदारांशी जुडलेली आहे आणि ती समाजाच्या प्रत्येक टप्प्यावर आहे. आपण या म्हणजे गावातली अर्थव्यवस्था मोडकळीस काढू. सगळं मान्य आहे, पण आज ते सगळं विस्कटलंय तिकडे मराठवाड्यात. हे थोडे दिवस दिसेल विस्कटल्यासारखं. तो जोरात पाऊस आल्यावर आपल्याला कसं वाटतं आता पूरच येणार आहे, वाहून जातं. परत जमीन थंड शांत असते. तसं आहे. तोपर्यंत लोक आपापल्या राजकीय पोळे भाजून घेणार. लोकसभेत भाजून घेतले गेले, क्लिअर कट ठरवून ओबीसी उमेदवार पाडले गेले. मग आता ओबीसी जनता विचारते ओबीसी नेते कुठे जमते? ओबीसी नेते आहेत ना, कुठे जाणार आहेत ओबीसी नेते? जातीला सोडून जाऊच करू शकतात. पण ज्याची भूमिका असते. माझी भूमिका आहे आणि मी भूमिका आज घेत नाही आहे. ज्या दिवशी हे सगळं सुरू झालं तेव्हा मी बोललो होतो की भुजबळ जे बोलतात ते चुकीचं बोलतायत. असं आहे की ओबीसीचं आरक्षण हे कोणीच काढू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, जे काही कॅबिनेटमध्ये निर्णय होतात त्याला खुलेआम विरोध करून कॅबिनेटमधनं बाहेर पडायला पाहिजे. ते करायचं नाही आणि उगाच बाहेर येऊन भाषणं करायची. बरोबर नाही. ते जाऊ द्या आता. हे ऐका, माझा समर्थन मी आता जाहीर करतोय. पार्टी सारथी महाज्योती PhD विद्यार्थी यांना गेले अनेक वर्ष स्कॉलरशिप मिळालेली नाही. भिडेवाड्यापासून ते मुंबईपर्यंत चालत जाणारे
माझं या लोकांना पूर्ण समर्थन आहे. हे सरकार मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. हे सरकार मागासवर्गीयांचं शिक्षण बंद करू इच्छितं. हे एवढी पोरं PhD ला बसत आहेत, एकही पोराला फी मिळत नाही. ते जगायचं कसं, पुढे जायचं कसं? मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये अडथळा आणणाऱ्या OBC SC ST तिन्ही म्हणजे या समाजातल्या 70 ते 80% लोकांच्या शिक्षणामध्ये अडचण आणणाऱ्या या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.